पहिल्या नजरेतलं प्रेम भाग 2. प्रेमाची जाणीव दिवस पुढे सरकत होते, पण राहुल आणि वैदेहीच्या मनात एकमेकांबद्दलच्या भावना दिवसेंदिवस अधिक गडद होत होत्या. दोघे अजूनही स्वतःला फक्त मित्र म्हणत होते, पण त्यांच्या नजरा, काळजी आणि एकमेकांसाठीची ओढ काहीतरी वेगळंच सांगत होती. कॉलेजचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम जवळ आला होता. वैदेहीला गाण्याची खूप आवड होती. तिच्या मैत्रिणींनी तिला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खूप आग्रह केला. सुरुवातीला ती तयार नव्हती. माझ्याकडे तयारीसाठी वेळ नाही, नेहा हसत म्हणाली. वेळ काढावा लागतो आणि तुझा आवाज इतका सुंदर आहे की सगळे मंत्रमुग्ध होतील. शेवटी वैदेही तयार झाली. कार्यक्रमाच्या दिवशी संपूर्ण कॉलेज उत्साहाने भरून गेलं होतं. रंगीबेरंगी सजावट, विद्यार्थ्यांची धावपळ आणि आनंदी वातावरण. राहुललाही वैदेहीने कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. तो वेळेच्या आधीच कॉलेजमध्ये पोहोचला. त्याची नजर सतत वैदेहीला शोधत होती. काही वेळाने सूत्रसंचालकांनी पुढच्या सादरीकरणाची घोषणा केली. आता आपल्या कॉलेजची विद्यार्थिनी वैदेही देशमुख एक सुंदर गीत सादर करणार आहे. टाळ्यांच्या गजरात वैदेही स्टेजवर आली. साधा गुलाबी रंगाचा ड्रेस, केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा आणि चेहऱ्यावर हलकीशी भीती, पण ती आज खूप सुंदर दिसत होती. राहुलची नजर तिच्यावर खिळून राहिली. गाणं सुरू झालं. वैदेहीचा मधुर आवाज संपूर्ण सभागृहात घुमू लागला. प्रत्येक शब्दात भावना होत्या. प्रत्येक सुरात मनाला स्पर्श करणारी जादू होती. सभागृहातील सगळे तिच्या गाण्यात हरवून गेले, पण राहुलसाठी तो क्षण काही वेगळाच होता. त्याला आज वैदेहीचा एक नवीन चेहरा दिसत होता. संघर्ष करणारी, जबाबदार मुलगी तर त्याने आधीच पाहिली होती, पण आज त्याला तिच्या मनातील कोमलता, तिची स्वप्न आणि तिचं सौंदर्य दिसत होतं. गाणं संपताच जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. वैदेहीच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते. ती स्टेजवरून खाली आली. नेहा आणि इतर मैत्रिणी तिचं कौतुक करत होते, पण वैदेहीची नजर फक्त राहुलला शोधत होती. राहुल तिच्या समोर आला. काही क्षण तो काही बोललाच नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहिला. काय झालं? वैदेहीने हसत विचारलं. राहुलने खोल श्वास घेतला. आज तू खूप सुंदर दिसत होतीस. वैदेहीच्या गालांवर हलकीशी लाली उमटली. थँक्यू. आणि तुझा आवाज? तो काही क्षण थांबला. खरंच अप्रतिम आहे. त्या रात्री राहुल घरी परतला, पण त्याचं मन अजूनही कॉलेजमध्येच अडकलं होतं. त्याच्या डोळ्यांसमोर सतत वैदेहीचा हसरा चेहरा येत होता. तो बाल्कनीत उभा राहून आकाशाकडे पाहत होता. अचानक त्याच्या मनात एक विचार स्पष्ट झाला. तो स्वतःशीच पुटपुटला, मी तिच्या प्रेमात पडलोय. पहिल्यांदाच त्याने स्वतःच्या भावना मान्य केल्या. ही फक्त मैत्री नव्हती, ही काळजी नव्हती, हे प्रेम होतं. नितळ, निष्पाप आणि मनापासूनचं प्रेम. दुसरीकडे वैदेहीही तिच्या खोलीत बसली होती. आज राहुलने केलेलं कौतुक तिच्या मनात सतत घुमत होतं. त्याच्या डोळ्यातील भावना तिने स्पष्ट पाहिल्या होत्या आणि खरं सांगायचं तर तिच्याही मनात राहुलसाठी काहीतरी विशेष निर्माण होत होतं. पण ती घाबरली होती, कारण प्रेम म्हणजे फक्त आनंद नसतो. प्रेमासोबत जबाबदाऱ्या, वेदना आणि संघर्षही येतात, हे तिला माहीत होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राहुलने वैदेहीला एका छोट्या बॅगेत भेटायला बोलावलं. त्याच्या हातात एक लाल गुलाब होता. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. आज तो त्याच्या मनातील भावना सांगणार होता. पण वैदेहीचं उत्तर काय असेल? तिच्या मनात ही प्रेम असेल का, की ती त्याला फक्त मित्रच मानत असेल? याच प्रश्नांनी राहुलची रात्रभर झोप उडवली होती. प्रेमाची कबुली. रात्रभर राहुलला झोप लागली नव्हती. त्याच्या मनात सतत एकच विचार सुरू होता. उद्या वैदेहीला आपल्या मनातील भावना सांगायच्या. तो अनेकदा आरशासमोर उभा राहून बोलण्याचा सराव करत होता. वैदेही, मला तू आवडतेस. नाही, हे खूप साधं वाटतंय. वैदेही, मी तुझ्यावर प्रेम करतो. हे बोलतानाच त्याचं हृदय जोरात धडधडू लागायचं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शहरातील एका सुंदर बागेत राहुल वैदेहीची वाट पाहत उभा होता. त्याच्या हातात एक लाल गुलाब होता. आजूबाजूला थंड वारा वाहत होता. सूर्यास्तामुळे आकाशात सुंदर केशरी रंग पसरला होता.
पण राहुलचं लक्ष त्या सौंदर्याकडे नव्हतं. त्याच्या नजरा फक्त वैदेहीला शोधत होत्या. काही वेळाने वैदेही तिथे आली. पांढरा साधा ड्रेस, मोकळे केस आणि चेहऱ्यावर नेहमीचं निरागस हास्य. तिला पाहताच राहुलच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. खूप वेळ वाट पाहावी लागली का? वैदेहीने विचारलं. नाही, पण तुझी वाट पाहण्यात ही एक वेगळी मजा असते. वैदेही हलकीशी लाजली. दोघे बागेतील एका बाकावर बसले. काही क्षण शांतता होती. राहुल सतत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण शब्दच सापडत नव्हते. हे पाहून वैदेही हसली. आज राहुल खूप शांत आहे, कारण आज मला काही महत्त्वाचं सांगायचं आहे. हे ऐकताच वैदेहीच्या हृदयाचे ठोके वाढले. राहुलने खोल श्वास घेतला. त्याने हातातील गुलाब तिच्या समोर धरला. वैदेही, ती त्याच्याकडे पाहू लागली. जेव्हापासून मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून माझ्या आयुष्यात खूप काही बदललं आहे. तुझ्यासोबत बोलताना मला शांत वाटतं. तुझं हसणं पाहिलं की माझा दिवस सुंदर होतो. तुझं दुःख पाहिलं की मला त्रास होतो. आणि तो काही क्षण थांबला. मी तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याचा विचारही करू शकत नाही. वैदेहीचे डोळे मोठे झाले. राहुलने तिच्या डोळ्यात पाहत पुढे म्हटलं, वैदेही, मी तुझ्यावर प्रेम करतो, खूप प्रेम करतो. तू माझ्या आयुष्याचा भाग बनशील का? काही क्षण संपूर्ण जग जणू थांबलं. वैदेहीच्या डोळ्यात अश्रू चमकू लागले. तिच्या मनात ही राहुलबद्दल भावना होत्या, पण त्याचवेळी तिला वास्तवाची जाणीव होती. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती, तर राहुल एका श्रीमंत घरातील मुलगा. त्यांच्यात खूप अंतर होतं. राहुल, तिने हळू आवाजात म्हटलं, मलाही तू खूप आवडतोस. हे ऐकताच राहुलच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. पण वैदेही पुढे म्हणाली, पण मला भीती वाटते. कशाची? तुझ्या आणि माझ्या जगात खूप फरक आहे. तुझं कुटुंब, तुझं आयुष्य आणि माझं आयुष्य. राहुल तिच्या जवळ सरकला. माझ्यासाठी त्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. महत्त्वाची आहेस फक्त तू आणि माझं प्रेम. वैदेहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पहिल्यांदाच कोणीतरी तिच्यावर इतकं निस्वार्थ प्रेम करत होतं. काही क्षणांनी तिने तो गुलाब स्वीकारला आणि हलक्या आवाजात म्हणाली, हो राहुल, मीही तुझ्यावर प्रेम करते. त्या क्षणी राहुलचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने आकाशाकडे पाहिले आणि हसला. जणू त्याला आयुष्यातली सर्वात मोठी खुशी मिळाली होती. दोघे बराच वेळ एकमेकांशी बोलत बसले, स्वप्न पाहत बसले, भविष्यातल्या सुंदर आयुष्याची कल्पना करत बसले. पण त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्या प्रेमाचा हा सुंदर प्रवास आता खऱ्या परीक्षेला सामोरा जाणार होता. कारण दूर कुठेतरी राहुलची आई रंजना त्याच्या आयुष्यासाठी वेगळेच निर्णय घेत होती आणि लवकरच वैदेही आणि राहुलच्या प्रेमात पहिलं मोठं वादळ येणार होतं. प्रेमाचे सुंदर दिवस. वैदेहीने राहुलच्या प्रेमाचा स्वीकार केल्यापासून दोघांचं आयुष्य जणू नव्या रंगांनी भरून गेलं होतं. आता प्रत्येक सकाळ खास वाटू लागली होती. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम एकमेकांचा मेसेज पाहणं, दिवस कसा गेला हे सांगणं, छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणं, हे त्यांच्या आयुष्याचा भाग बनलं होतं. एका सकाळी वैदेही कॉलेजला जाण्यासाठी तयार होत होती. तेवढ्यात तिच्या फोनवर राहुलचा मेसेज आला, गुड मॉर्निंग माझ्या हसऱ्या चेहऱ्या. आज हसायचं विसरू नकोस. तो मेसेज पाहताच वैदेहीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. आईने ते पाहिलं. काय ग, आज खूप खुश दिसतेस. वैदेही लगेच गोंधळली. काही नाही आई. पण तिच्या गालांवरची लाली सगळं सांगून जात होती. दुसरीकडे राहुल ऑफिसमध्ये बसला होता. काम सुरू होतं, पण त्याचं मन सतत वैदेही भोवतीच फिरत होतं. करणने त्याच्याकडे पाहून विचारलं, काय भाऊ, आजकाल खूप हसतोस. राहुल हसला, कारण आयुष्यात पहिल्यांदाच खरं सुख मिळालंय. त्या संध्याकाळी राहुल वैदेहीला शहराबाहेरच्या एका छोट्याशा तलावाजवळ भेटायला बोलावलं. सूर्यास्त होत होता. आकाशात केशरी आणि गुलाबी रंगांची उधळण झाली होती. तलावाच्या पाण्यावर त्या रंगांचं सुंदर प्रतिबिंब दिसत होतं. वैदेही तिथे पोहोचली तेव्हा राहुल आधीपासूनच तिची वाट पाहत उभा होता. आज इथे का बोलावलंस? वैदेहीने विचारलं. राहुल हसला, कारण मला माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर व्यक्ती सर्वात सुंदर ठिकाणी भेटावी असं वाटलं. वैदेही लाजून खाली पाहू लागली. दोघे
तलावाच्या काठावर बसले. थंड वारा वाहत होता. राहुल अचानक म्हणाला, वैदेही, तुझं एक स्वप्न सांग. ती काही क्षण विचारात पडली. मला माझ्या आईबाबांना आनंदी पाहायचं आहे, बस. हो, स्वतःसाठी काही नाही. वैदेही हसली. त्यांचं सुख म्हणजेच माझं सुख. हे ऐकून राहुलच्या मनात तिच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. तो मनात म्हणाला, देवा, इतकं सुंदर मन प्रत्येकाला मिळत नाही. दिवस पुढे सरकत होते. दोघं कधी पुस्तकांच्या दुकानात भेटायचे, कधी कॉफी प्यायला जायचे, तर कधी फक्त रस्त्यावर चालत गप्पा मारत राहायचे. त्यांच्या नात्यात दिखावा नव्हता, महागड्या भेटवस्तू नव्हत्या, फक्त प्रेम, विश्वास आणि एकमेकांसाठीची काळजी होती. एका दिवशी राहुलने वैदेहीसाठी एक छोटी डायरी आणली. वैदेहीने ती उघडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण आहे. हे वाचून तिच्या डोळ्यात पाणी आलं. राहुल, हो, तू मला इतकं का प्रेम करतोस? राहुल हसला. प्रेमाचं कारण नसतं वैदेही, ते फक्त होतं. त्या क्षणी वैदेहीला वाटलं, जगात कितीही संकटं आली तरी राहुल तिच्या सोबत असेल. आणि राहुललाही वाटत होतं की त्याला आयुष्यभरासाठी त्याची सोबती मिळाली आहे. पण आनंदाचे दिवस कायम राहत नाहीत. नियती कधी ना कधी परीक्षा घेतेच. त्या रात्री राहुल घरी परतला. हॉलमध्ये आई वडील बसले होते. रंजना मॅडमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. राहुल, उद्या संध्याकाळी तुला आमच्यासोबत एका ठिकाणी यायचं आहे. कशासाठी? एका मुलीला भेटायला. हे ऐकताच राहुलच्या चेहऱ्यावरील हसू क्षणात नाहीसं झालं, कारण त्याला समजलं होतं त्याच्या प्रेमाच्या मार्गावर आता पहिलं मोठं वादळ येणार होतं. नात्यावर पहिला आघात. रात्रीच्या जेवणाच्या टेबलवर अचानक झालेल्या त्या घोषणेमुळे राहुलच्या मनात खळबळ उडाली होती. एका मुलीला भेटायला? त्याने आश्चर्याने आईकडे पाहिलं. रंजना मॅडम शांतपणे पाणी पीत म्हणाल्या, हो, माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. खूप चांगल्या घरातील, सुशिक्षित आणि आपल्या कुटुंबाला शोभेल अशी. राहुलच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसू लागली. आई, मला आत्ता लग्न करायचं नाही, फक्त भेटायचं आहे. लग्न उद्याच ठरवणार नाही आहोत. राहुल काही बोलला नाही, पण त्याच्या मनात वैदेहीचा चेहरा तरळत होता. त्या रात्री त्याने वैदेहीला फोन केला. हॅलो. तिचा आवाज ऐकताच राहुलला थोडा दिलासा मिळाला. वैदेही, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. काय झालं? राहुलने सगळी गोष्ट सांगितली. काही क्षण वैदेही शांत राहिली. तिच्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली. मग तू काय करणार आहेस? राहुल ठाम आवाजात म्हणाला, मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो. दुसऱ्या कोणालाही भेटण्यात मला काहीच रस नाही. हे ऐकून वैदेहीच्या मनाला थोडा आधार मिळाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राहुल आई वडिलांसोबत त्या मुलीला भेटायला गेला. त्या मुलीचं नाव होतं सानिया. सानिया खूप सुंदर, आधुनिक विचारांची आणि श्रीमंत घरातील मुलगी होती. ती आत्मविश्वासाने राहुलशी बोलत होती, पण राहुलचं लक्ष कुठेच नव्हतं. त्याच्या मनात फक्त वैदेही होती. भेट संपल्यानंतर सानियाने राहुलला थांबवलं. राहुल, मला वाटतं आपण चांगले मित्र होऊ शकतो. राहुल नम्रपणे हसला. हो, मित्र. पण त्या पलीकडे त्याच्या मनात काहीच नव्हतं. घरी आल्यावर रंजना मॅडम खूप खुश होत्या. मुलगी कशी वाटली? चांगली आहे. मग काही नाही. रंजना त्याच्याकडे संशयाने पाहू लागल्या. तुझ्या मनात कोण आहे का? हा प्रश्न ऐकताच राहुल काही क्षण शांत झाला. मग त्याने ठामपणे उत्तर दिलं, हो. रंजना दचकल्या. काय? मी एका मुलीवर प्रेम करतो. घरात काही क्षण भयंकर शांतता पसरली. राहुलचे वडील गंभीर झाले. कोण आहे ती? राहुलने वैदेहीबद्दल सगळं सांगितलं. ती कोण आहे, तिचं कुटुंब, तिचा संघर्ष, सगळं. रंजना मॅडमचा चेहरा रागाने लाल झाला. एका साध्या मध्यमवर्गीय मुलीसाठी तू आमच्या प्रतिष्ठेचा विचारही करणार नाहीस? आई, प्रेमात श्रीमंती आणि गरिबी पाहिली जात नाही, पण समाज पाहतो. मला समाजापेक्षा वैदेही महत्त्वाची आहे. हे ऐकताच रंजना मॅडम संतापल्या. मी त्या मुलीला कधीच या घराची सून मानणार नाही. राहुलच्या मनाला हे शब्द खूप लागले, पण त्यानेही ठामपणे उत्तर दिलं, आणि मी वैदेहीशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही.
त्या रात्री घरात मोठा वाद झाला. राहुल पहिल्यांदाच आपल्या आईच्या विरोधात उभा राहिला होता. दुसरीकडे वैदेहीला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. ती फक्त राहुलच्या मेसेजची वाट पाहत होती. पण नियतीने अजून एक धक्का राखून ठेवला होता. काही दिवसांनी सानियाला कळलं की राहुलच्या आयुष्यात आधीपासूनच एक मुलगी आहे आणि राहुलचं मन जिंकण्याची हट्टाने तिने एक निर्णय घेतला. वैदेही आणि राहुलचं नातं तोडण्याचा. प्रेमाच्या या सुंदर प्रवासात आता गैरसमज, कटकारस्थान आणि संघर्षाची सुरुवात होणार होती. भाग 3 मध्ये आपल्याला पाहायचं आहे की सानियाची पहिली चाल काय आणि कशी असेल. कथा इथपर्यंत आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.